मोशी दुर्घटनेत धक्कादायक ट्विस्ट. परवानगी तळमजल्याची पण उभे राहिले 2 मजले. नमस्कार, मी रुही लाड आणि आपण पाहतात पीसीएमसी लोक. मोशीतील भीषण इमारत दुर्घटनेने आधीच अनेक प्रश्न निर्माण केले होते, पण आता समोर आलेली माहिती आणखीन धक्कादायक आहे. ज्या इमारतीखाली कामगारांचा जीव गेला त्या इमारतीला प्रत्यक्षात परवानगी किती मजल्यांची होती आणि उभे राहिले किती मजले, हाच आता या तपासाचा सर्वात मोठा मुद्दा ठरला आहे. समोर आलेल्या कागदपत्रानुसार या ठिकाणी केवळ तळमजल्याच्या प्रशासकीय इमारतीला परवानगी देण्यात आली होती. सुमारे 500 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या तळमजल्यालाच मंजुरी होती. मात्र प्रत्यक्षात या इमारतीवर आणखीन 2 मजले उभारण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे ही इमारत नियमबाह्य होती का? जर होती तर एवढं मोठं बांधकाम सुरू असताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी डोळेझाक का केली, असे गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत. याहून धक्कादायक बाब म्हणजे 26 जुलै 2023 रोजी सुधारित मंजुरी दिल्यानंतर अवघ्या 24 तासात म्हणजे 27 जुलैला बांधकाम पूर्ण झाल्याचा दाखला देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एवढ्या कमी वेळात बांधकाम पूर्ण झाल्याचा दाखला कसा देण्यात आला, याचाही तपास आता चर्चेचा विषय ठरला आहे. ही इमारत कचरा डेपो परिसरातील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पासाठी उभारण्यात आली होती. पण जर प्रत्यक्ष बांधकाम मंजूर आराखड्यापेक्षा वेगळा असेल तर त्याची जबाबदारी नेमकी कोणाची? अभियंते, ठेकेदार की संबंधित अधिकारी, या साखळीतील प्रत्येक दुव्याची आता चौकशी होण्याची शक्यता आहे. मोशी दुर्घटना हा केवळ अपघात नव्हता का, की नियमांना हरताळ फासल्याचा परिणाम होता? या प्रश्नांची उत्तरं तपासातून समोर येतीलच, पण या प्रकरणामुळे संपूर्ण यंत्रणेच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या दुर्घटनेमागील प्रत्येक जबाबदारावर कारवाई होणार का, की पुन्हा एकदा फायलिंगच्या ढिगाऱ्यातच हे प्रकरण गाडलं जाणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. अशाच अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा पीसीएमसी लोक.